तर चला पाहूया आता मार्केटमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि ह्या वीकमध्ये मार्केट कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली आपल्याला निफ्टी बँक निफ्टीचं पण प्रिडिक्शन पाहायचं आहे. प्लस आपण गोल्डचं पण प्रिडिक्शन पाहणार आहे आणि ह्या वीकमध्ये गोल्ड कुठल्या डायरेक्शनला जाऊ शकतं, ह्या वीकमध्ये कुठल्या साईडला मार्केट आपल्याला चांगली मुवमेंट देऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या ह्या प्रिडिक्शन मध्ये पाहणार आहोत. आज आपल्या पेजला फॉलो करा, नक्की सबस्क्राईब करा. आपण जस्ट रोज तर प्रिडिक्शन टाकणार नाही, पण आपलं दर वीकली एक प्रिडिक्शन येणार आणि दर वीकली प्रिडिक्शनची अॅक्युरन्सी किंवा डेची पण अॅक्युरन्सी जर तुम्ही बघितला नसाल तर नक्की आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की आपल्या प्रिडिक्शनचं अॅक्युरन्सी एकदा चेक करा. तर आपण सुरुवात करूया. हे पण अॅक्युरन्सी तुम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवारी हे पण दिसून जाईल. नीट जर फोकस करून ऐकला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या हातात येतील मार्केटच्या. तर बघा, जस्ट आता मार्केटला जर तुम्ही बघितला तर मार्केटमध्ये एक झोन निघला, तो जो सेलिंग झोन आहे. पण मार्केट आहे 3309 या प्राइसिंग मध्ये, म्हणजे जस्ट जर मोठ्या टाइम फ्रेम नुसार जर बघितला तर 3309 ला आहे. आणि मार्केटला जर खरंच अजून एकदा मोठी रॅली द्यायची असेल सेलला, तर मार्केट थोडं तरी रिव्हर्सल जायला पाहिजे. आता थोडं तरी रिव्हर्सल म्हणजे कुठेपर्यंत, तर ह्या लेवल पण मार्केट वर जायला पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी कधी पॉसिबल आहेत, जर मार्केटनं हाच लो ब्रेक केला तर. आणि समजून चला मार्केटने गॅप डाऊन केलं, म्हणजे ह्या खाली गॅप डाऊन जर केलं, तर तुम्हाला बाईंग साईडला पण बसायचं आहे. आणि बाईंग साईडला तुम्हाला कधी बसायचं, ज्या वेळेला तुम्हाला ह्या ठिकाणी खाली बुलिश इंगल्फिंग कॅन्डल तुम्हाला इथे दिसेल, त्यावेळेला तुम्हाला बिंदास इथं बाईंगला बसायचं आहे. ही गोष्ट परत लक्षात घ्या. ज्या वेळेला तुम्हाला हा लो ब्रेक होईल, ज्या वेळेला खाली इथे बुलिश इंगल्फिंग कॅन्डल दिसेल, त्यावेळेला तुम्हाला बिंदास बाईंग साठी बसायचं आहे. तुम्ही म्हणू 2, 3, 4, 5 पण घेऊ शकता किंवा हे पण टार्गेट ठेवू शकता. पण ह्याच्यानंतर जर मार्केटला बघितला तर हेच एक सेलिंग झोन आहे, जो मार्केटमध्ये ह्या लेवलला येऊन मार्केट परत खाली येऊ शकतं. पण ही लेवल तुम्हाला एका दिवसात सोमवार, मंगळवार, बुधवार सहज तर लगेच येणार नाही. जस्ट बघितला तर ही लेवल याला 2-3 दिवस सहज जातील. यायचं म्हणलं तर एका दिवसात पण येईल. पण जर डिफरन्स बघितला तर हा डिफरन्स मॅप करण्यासाठी किंवा एवढं मार्केट वर येण्यासाठी जरा 2-3 दिवस पण लागू शकतात. जस्ट उद्यासाठी एक व्ह्यू म्हटला तर छोटा एकदम बाईंग साईडला आपण इथे बसू शकतोय. आणि जर छोट्या टाइम फ्रेम नुसार जर तुम्ही बघायला गेला तर छोट्या टाइम फ्रेम नुसार पण आपला एक छोटासा सेल बनतोय. तो सेल बघा ह्या झोनला बसला, म्हणजे एक्झॅक्टली आता जे मार्केटचं लोअर पॉईंट आहे तो 3307 आहे. मार्केट 3310-9च्या आसपास आलेला आहे, म्हणजे 10-9च्या आसपास. फक्त तुम्हाला जरास वर गेला म्हणजे 3329, फक्त 20 पॉईंटचा डिफरन्स आहे. 20 पॉईंटच्या डिफरन्स मध्ये मार्केट तिथे गेला. तिथून मग एक फॉल येऊ शकतो. तो फॉल ऑलमोस्ट 1:3, 1:4 पण तुम्हाला टार्गेट देऊन येऊ शकता. परत त्या डायरेक्शन नुसार मार्केट परत जरासं वर जायला पाहिजे. ओके. एक छोटासा व्ह्यू आहे गोल्ड मध्ये, फक्त तुम्हाला एवढंच प्लॅनिंग करायचं आहे. 1 आवर नुसार हा सेलिंग झोन आहे. जस्ट बघितला तर खाली तुम्हाला बुलिश इंगल्फिंग कॅन्डल बघायचे आणि बाईंग साईडला विचार करायचं आहे. जास्तीत जास्त बाईंग साईडला तुम्ही 1:2, 1:3 घेऊ शकता आणि तिथून बाहेर पडू शकता. ओके. परत मार्केट जर खाली चाललं असेल आणि लोअर पॉईंट ब्रेक जर झालं, तर आपल्या आपल्या ग्रुपला आपण मेन्शन करणार आहोत. जर तुम्ही ग्रुपला आपल्या जॉईन नसाल तर नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलला जावा. तिथे तुम्हाला एसी ह्या नावाचा एक ग्रुप दिसेल. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन केला की तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या लेवल्स, तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं दिसून येतील. तिथं आपण ट्रेड पण पंच करतोय, त्यामुळे तुम्ही त्या ग्रुपला जॉईन करू शकता. ओके. हा झाला आपला हा गोल्डचा प्रिडिक्शन. याच्यानंतर आपण पाहूया की निफ्टी मध्ये आणि बँक निफ्टी मध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. जस्ट बघितलं तर बँक निफ्टीनं नवीन एक हाय बनवला, म्हणजे आतापर्यंतचा बँक निफ्टी मध्ये हा सगळ्यात हायेस्ट पॉईंट हाय 56,762-72. तर ह्या लेवलला पण मार्केटने जर ब्रेक केला तर मार्केट परत 57,000 ह्या लेवल पर्यंत जाऊ शकतं. आता इथून पडण्याचे चान्सेस एकदम कमी आहेत. जर मार्केट परत वर जायचं म्हटलं की परत मार्केट वर जाऊ शकता. पण जस्ट 56,772 नंतर तुम्ही बाईंगला बसू शकता. तुमच्या जे टार्गेट आहे ते 57,015 राहणार. आता हे टार्गेट मी कसं काढलं, कारण मागे जर तुम्ही बघितलं तर मार्केट ह्या रेंजला कधी झालेलं नाही. आणि जे जे सपोर्ट काढतात त्यांना एवढंच माहिती आहे की मागे जाऊन टेस्ट करायचं किंवा चेक करायचं आणि ते फक्त पुढे वाढायचं. पण अजून पण ह्या लेवल पण मार्केट कधी गेलेलं नाही. पण हे जे 57,000 जे मी लेवल काढले, या 57,000 लेवलची तुम्हाला ताकद लाईव्ह मध्ये दिसून जाईल. मार्केट सस्टेन किती वेळ करते बघा. ऑलमोस्ट समजून चला, जर वन स्ट्राईक मध्ये जर आपले हे टार्गेट दिलं असेल आणि जरा जरी मार्केट स्टेबल राहिलं, तर चान्सेस हे पण आहेत की ते जरा खाली पण येईल, कारण आपली लेवलच आपण तशी स्ट्रॉंग काढलेली आहे. आता ही लेवल कशी काढली किंवा काय काढली हे तुम्हाला आपल्या अडवान्सच्या बॅच मध्ये समजून येतं. जर तुम्हाला खरंच नवीन अशा काही गोष्टी शिकायच्या जे प्राइस एक्सचेंजच्या निगडीत असतील किंवा बऱ्याच वेगळ्या सिस्टम शिकायच्या असतील, तर नक्की आपल्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. बॅचच्या इन्फॉर्मेशनसाठी आपल्या ऑफिसमध्ये एकदा फोन करा, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन तिथं दिलं जाईल. बँक निफ्टीचा व्यू क्लिअर आहे. बँक निफ्टी नवीन एक हाय केलाय. जस्ट आता निफ्टीमध्ये पण एक नवीन, म्हणजे बँक निफ्टीमध्ये जसा नवीन हाय झाला तसा निफ्टीमध्ये पण नवीन हाय होऊ शकतो. पण जर तुम्ही बघितला तर बँक निफ्टी मधला, म्हणजे बँक निफ्टीवर थोडासा इफेक्ट पण येऊ शकतो जरा सोमवार, मंगळवारी. त्याचं रिझन आहे एसबीआय. एसबीआय हा स्टॉक जरासं डाऊन पडण्याचे पण चान्सेस मध्ये, म्हणजे डाऊनच पडेल असं काही नाही, पण थोडं तरी चान्सेस आहेत की
एसबीआयचा हा जो स्टॉक्स आहे तो जरासं मुवमेंटच्या हिशोबाने मार्केट जरासं खाली आणेल किंवा थोडं तरी पॅनिक मुवमेंटमुळे जरासं मार्केट थोडं तरी जरासं चान्सेस आहेत की जरासं खाली येऊ शकतं. आता समजून चला हे जे खाली यायचं असेल तर मार्केटला फक्त प्रिव्हियस याचा लो ब्रेक व्हायला पाहिजे. प्रिव्हियस जर लो बघितला तर हा 6 तारीख आहे आणि 6 तारखेचा तुम्हाला जर हा लो जर मार्केटने जर ब्रेक केला तर समजून चला की मार्केटमध्ये म्हणजे बँक निफ्टीमध्ये जरासं फॉल येऊ शकतो आणि जर बँक निफ्टीमध्ये जर फॉल आला तर तुम्हाला निफ्टीमध्ये पण फॉल यायला दिसून येऊ शकतो. आता मी हा स्टॉक्स का निवडला आणि असं का तुम्हाला सांगितलं की फॉल येऊ शकतो? जर तुम्ही न्यूज चॅनल बघत असाल किंवा जर तुम्ही इंस्टाग्राम वगैरे यूज करत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल. जर लक्षात नाही आलं असेल तर तुम्हाला मी पुढच्या रीलमध्ये सांगेनच आणि जर लक्षात आलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला की मी हा का स्टॉक्स निवडला आणि मी तुम्हाला असं का म्हणतोय की मार्केट किंवा एसबीआय हा स्टॉक्स खाली आला तर बँक निफ्टी खाली येऊ शकते आणि जर तुम्हाला माहित असेल की बँक निफ्टी जर खाली आली तर चान्सेस हे पण आहेत की जरासं निफ्टी जराशी खाली येऊ शकते. पण निफ्टी जर खाली यायचं असेल तर निफ्टीसाठी जी लेवल राहणार ती 25,048 राहणार किंवा समजून चला मार्केट जर जोरातच गॅप डाऊन केलं तर हा पण एक लेवल असा आहे की जरासं मार्केट खाली येऊ शकते. पण ह्या ठिकाणी तुम्हाला जास्त पुढचा विचार करायचा नाही. जर तुम्ही बसला तर ऑलमोस्ट एवढेच रॅली कॅप्चर करायचं इथं पण तुम्ही रॅली कॅप्चर करणार नाही आहात कारण तिथं जो पण झोन आहे तो बाईंग झोन आहे. त्याच्यामुळे आपण जे पण म्हणजे ट्रेड घेणार तर ह्या झोन पण आपण विचार करणार आहोत. एकदम सिंपल थिअरी आहे. बाकी बँक निफ्टी निफ्टीचा आपला व्ह्यू क्लिअर आहे. तुम्हाला जे पण ट्रेडिंग करायचं आहे ते उद्याचा दिवस बघून करायचं आहे आणि वीक मध्ये जर बघितला तर मार्केटचं जे आपलं टार्गेट होतं 25,000 ते ऑलमोस्ट डन केलंय मार्केटनं म्हणजे आपलं एक प्लॅनिंग होतं. ते प्लॅनिंग आपण प्रिडिक्शन मध्ये सांगितलं होतं. पण जस्ट आता ह्याच्या पुढचं जर टार्गेट बघितला तर मार्केटनं जर समजून चला इथं अजून जरा सस्टेन केलं किंवा ह्या लेवलला एकदा ब्रेक केलं म्हणजे 25,067 जर एकदा त्याने ब्रेक केलं तर तुम्हाला मार्केटमध्ये 25,500 ही लेवल पण लगेच दिसून येऊ शकते. ही लेवल ह्या वीक मध्ये पण आपल्याला दिसून येऊ शकते जर त्या लेवलला त्यानं जर ब्रेक केलं तर. फक्त एसबीआय या स्टॉक्सने जर साथ द्यायला पाहिजे. एसबीआय या स्टॉक जर समजून चला जर गॅप वगैरे झाला तर पण एसबीआय स्टॉक्स गॅप अप होणं किंवा अप साईडला जाणं चान्सेस एकदम कमी 1% चान्सेस म्हटलं तरी हरकत नाही. 99% चान्सेस एवढेच आहेत की जरासं तो स्टॉक जरा स्टेबल राहू शकतो किंवा जरा खाली येऊ शकतो. ओके. तर अशाच प्रिडिक्शनसाठी आजच आपल्या पेजला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि अशा प्रिडिक्शनसाठी आपल्याला नक्की कनेक्ट राहा. ओके. थँक यू.